तर ज्या विधान परिषद निवडणुकीमुळे रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय किंवा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आलाय, त्याच विधान परिषदेच्या निवडणुकीत नाशिकमध्ये मात्र भाजप असो शिवसेना असो दोन्ही पक्षांची एक प्रकारे डोकेदुखी वाढलेली आहे, अडचण वाढलेली आहे। नाशिकमध्ये बंडखोर वाढलेत आणि या बंडखोरांना थोपवताना दोन्ही बाजूच्या संकटमोचकांच्या नाकी नऊ आल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंसाठी महायुतीचे तीनही नेते बंडखोरांची मनधरणी करतात। भाजपचे बंडखोर प्रसाद हिरे यांनी आता माघार घेतली आहे, मात्र गोकुळ गीतेंनी महायुतीला जेरीस आणलंय। त्यांनी अजूनही माघार घेतलेली नाही, त्यांची मनधरणी करण्याचं काम सातत्यानं पाहायला मिळतंय। वाटतं सगळ्या ठिकाणी आता हा प्रश्न सुटलेला आहे। नाशिकचा प्रश्न सुटला की जळगावचे प्रश्न अतिशय सहज सुटणार आहे। पण म्हणून मला वाटतं की त्यावेळेला 17 जागा म्हणजे 6 तर आमच्या बिनविरोध झालेल्या आहेत, 11 जागा पुन्हा आम्ही एक हाती त्या ठिकाणी निवडून देऊ। 17 100% जागा या महायुतीच्या निवडून येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.